अरे पण ही भूमीच महादेवाची आहे ना, आपल्या प्रत्येकाच्या श्वासातच महादेव आहे. हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेव नाही लिहिणार तर अजून काय लिहिणार? ही भूमीच महादेवाची आहे. एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर महादेव, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव. सरळ स्पष्ट आहे. म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेवच चालणार. त्याच्यामध्ये मी काय दुसरं काय, मी पाकिस्तान, कराची, इस्लामाबाद मध्ये बसून आय लव्ह महादेव नाही लिहिलेला आहे. मी आमच्या भारतामध्ये, हिंदू राष्ट्रामध्ये, आमच्या हिंदुत्ववादी विचाराच्या महाराष्ट्रामध्येच बसून आय लव्ह महादेव लिहिलेला आहे, पोस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर आहेत, पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. दुष्काळासंदर्भात चर्चा करतील. सकारात्मक गोष्ट आहे ना. 2 दिवस आमचे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला, प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेतले. काही निकषाचे विषय असतात, काही निधी संदर्भात विषय असतात. केंद्राने राज्य म्हणून जेव्हा आम्ही डबल इंजिनचं सरकार बोलतो, हाच त्याचा फायदा आहे. केंद्र आणि राज्य जेव्हा एका विचाराचं सरकार असतं तेव्हा राज्य हक्काने केंद्राकडे जाऊ शकतं. आणि आतापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून आणि आमचे अमित शाह साहेबांनी एकंदरीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलेला नाही, किंबहुना भरभरून दिलेला आहे प्रत्येक बाबतीमध्ये. म्हणून याही संकटाच्या काळात आदरणीय नरेंद्र मोदी जीच आपल्याला भरभरून मदत करतील, हा प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेला ठाम विश्वास आहे. शारदीय नवरोत्सवात, तुळजापूरच्या शारदीय नवरोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि दोघेही नाचताना पाहायला मिळाले. आता अशा मी व्हिडिओ जो पाहिला नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. तर उद्धव ठाकरे नंतर आता राज ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर. लक्षात घ्या, प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने संकटाच्या काळात जनतेसाठी उभं राहण्याचा अधिकार आहे. आता प्रत्येक पक्षाचे प्रमुख अगर आपल्या आपल्या पद्धतीने, आज महाराष्ट्रातला तो भाग आज संकटात आहे, म्हणून जेवढी मदत होऊ शकते, जेवढे लोक जाऊन संवाद साधू शकतात, जेवढी माहिती सरकारपर्यंत येऊ शकते, ज्यामुळे आम्ही अजून लोकांना मदत करू शकतो. आता मी पण माझ्या मत्स्य व्यवसाय खात्याचा आढावा घेतला, तलावांचा आढावा घेतला, की नेमकं किती नुकसान झालेलं आहे, तलावांची काय परिस्थिती आहे. प्रत्येकाने ह्या संकटाच्या काळात योगदान दिलं पाहिजे आणि 0% राजकारण करायला पाहिजे. गेल्या 2 महिन्यापासून कृषी समृद्धी योजनेचा GR जो आहे तो धुळकाट पडत आहे आणि त्यावर कृषी मंत्री नाराज आहे. आता कृषी मंत्री नाराज आहेत तर कृषी मंत्र्यांना जाऊन हा प्रश्न विचारा. मला विश्वास आहे की आमचे भरणे साहेब याच्यावर निश्चितपणे तोडगा काढतील. उद्धव ठाकरे कर्जबाबीसाठी रस्त्यावर उतरणार आहे आणि त्यांनी मोदींना इशारा दिला की त्यांनी पंतप्रधानांनी मराठवाड्यात यावं. अहो पण बघा, हा मनुष्य जेव्हा स्वतः मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं त्यांनी, किती लोकांना मदत केली. आणि आमचे पंतप्रधान मोदी साहेब असो आणि आम्ही सगळे जमिनीवरचेच आहोत. आम्ही मातोश्रीमध्ये AC मध्ये बसून राजकारण करणारे लोक नाही आहोत. म्हणून आम्हाला सल्ले देण्यापेक्षा कधीतरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर त्यांनी उतरावं. चला ते मोबाईल हातात चला. धन्यवाद, थँक्यू.